केशवनगर साखर कारखाना परिसरात आग, मात्र मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी नाही। रिसोड तालुक्यातील केशवनगर येथील साखर कारखाना परिसरात दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली। या आगीमध्ये साखर कारखाना परिसरातील काही झाडे, झुडपे, गवत जळून खाक झाले। या बाबीची सूचना रिसोड इथं नगर परिषदच्या अग्निशामक विभागाला देण्यात आली। रिसोड नगर परिषद मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी तातडीनं अग्निशामक दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं वाहनासह घटनास्थळ पाठवले व सदर आग आटोक्यात आणली। यामुळे एक मोठा अनर्थ टळला असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। कारण या परिसराला लागूनच शेतकऱ्यांच्या शेती असून या शेतीमध्ये गहू, हरभऱ्याची पिके सुकलेल्या अवस्थेत आहेत। ही जर आग पसरली असती तर कदाचित शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिकाला नुकसान झालं असतं, अशी चर्चाही परिसरात केली जाते। सदर आग आटोक्यात आणण्यासाठी रिसोड नगर परिषदचे अग्निशामक दल विभाग, वाहनाचे कर्मचारी, चालक अझरुद्दीन, संजू पवार यांनी प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। यावेळी त्यांना माजी सरपंच गजानन बाजट, पोलीस पाटील सुभाष गायकवाड यांनी अग्निशामक दल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केलं। घटनेची माहिती कळताच रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या आदेशानं नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे, तलाठी बायस्कर, तलाठी उईके, मंडल अधिकारी लोखंडे, महसूल सेवक संजय दगडगाव यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली। आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। केशव गरकळ, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, रिसोड प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।